हॅलो नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना। कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज ना मी मस्त दाल तडका बनवला होता, पण मग आधी तुमच्यासोबत 2-3 वेळा रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणून मग मी आज काही रेसिपी शेअर केली नाही। सगळा स्वयंपाक झाला, सकाळचं क्लीनिंग वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता म्हटलं किचन ओटा वगैरे भांडे सगळे आवरून घेते आणि सगळं आवरून झाल्यानंतर मग आपल्याला जायचंय मार्केटमध्ये। आणि आज आहे ना मला थोडंसं वरच्यावर काही गोष्टी किचन मधल्या आवरून घ्यायच्या होत्या। कालचा जो व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला ना, तर त्याच्यासाठी खूप साऱ्या जणांच्या खूप छान छान कमेंट्स आल्या। बरेच जण ओळखीच्या ताईंच्या कमेंट्स आल्या की एक ताई म्हणे मामी, माझ्यावाल्या मामी त्यांच्या मावस सासू लागतात। परत दुसऱ्या एक ताई म्हणे जवखेड्याचे त्यांचे जे भाऊ आहेत काकांचा मुलगा, ते आपल्या गाडीचे ड्रायव्हर होते। तर त्या दादांना तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ बघायला ताई। आणि असं म्हणजे आपलं कसं आहे, खानदेश सगळं एकमेकांमध्ये गुरपटलेलं आहे। सगळे नातेवाईक वगैरे आपले असे सापडूनच जातात। आपण कुठेही ओळख काढली, गाव कुठलं, माहेर कुठलं, सासर कुठलं असं विचारलं की आपली ओळख निघूनच जाते आणि राहतातच आपले एकमेकांच्या गावाला कोणी ना कोणी नातेवाईक असं असतं आपलं। बऱ्याच ताईंनी गाडीबद्दल पण प्रश्न विचारले होते, कोणती आहे, कितीची वगैरे, तर ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतेच। आणि आता कसं आहे माहिती का, पावसाळा सुरू आहे आणि माठातलं पाणी जे असतं ना तिथं असं ओलसरपणा नेहमी राहतो आणि त्याच्यामुळे तिथं खूप सारे असे म्हणजे मच्छर, डास असे दिसतच राहतात। त्याच्यामुळे रोजच्या रोज असं माठ वरतून असं धुवून घेतला, त्या माठाच्या आजूबाजूची जागा जर स्वच्छ धुवून घेतली ना, तर ते डासांचं, मच्छरांचं प्रमाण आहे ना थोडंसं कमी होऊन जातं। कमी म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे फक्त 10% तिथं आजूबाजूला तुम्हाला मच्छर वगैरे असे दिसतील। पण रोजच्या रोज आपला हात फिरला गेला पाहिजे। जर आपलं तिथं काही पाणी पोचत नसेल, कापड फिरत नसेल वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांची ते म्हणजे संख्या आहे ना वाढत चालते, तर खूप जास्त ते डास वगैरे असे बसत चालतात। आणि असं कसं लक्षात येतं की आपण जेव्हा समजा गावाला गेलो तिथं मग आपलं एखाद दिवस हात नाही फिरवला जात किंवा पाणी नाही माठावरून टाकलं जात किंवा काय, तर त्यावेळेला आपण जेव्हा बघतो ना गावावरून आल्यावर वगैरे, तिथं खूप सारे मच्छर असे उठतात आपल्या जवळ गेल्याबरोबर। आणि त्याच्यामुळे म्हटलं असं छान असं धुवून घ्यायचं रोजच्या रोज आणि मग माठ भरते मी। आणि भांडे धुताना मला असा व्ह्यू दिसतो बा, तुम्ही मस्त सुंदर असे झाडं आणि हिरवळ दिसते बाहेर छान, आणि पक्ष्यांचा चिवचिवाट पण सतत चालू असतो आमच्या इकडे मागच्या दारी, त्याच्यामुळे खूप छान वाटतं कामं करताना पण। रोजच्या वापरामधले आपले ज्या कप असतात, बशे असतात आणि अजून मग ग्लास, तांब्या, ते तर आपण समजा रोज धुवत असतो। कप बशे सुद्धा आपण रोज धुवतच असतो, पण मग आहे ना बऱ्याच वेळेला ते कपाच्या दांडीजवळ किंवा मग असं खाली त्याच्यावाल्या बेसला असं थोडंसं चहाचं काळपटपणा वगैरे येऊन जातो काही दिवसांनी। कारण आहे ना काय, आपण काही वेळेला साबण न लावता, घासणी न लावता कप बशा सहज फक्त पाण्याने पण धुवून टाकतो, त्याच्यामुळे तो काळपटपणा थोडाफार येऊन जातो त्याच्या दांडीजवळ वगैरे। तर मग असं 8-15 दिवसांमध्ये किंवा मग जेव्हा आपलं जमेल त्यावेळेला असं ब्रशने वगैरे त्या सगळ्या छान क्लीन केल्या ना, तर पुन्हा नव्यासारख्या आपल्या कप बशा होतात आणि त्याच्यामध्ये चहा प्यायला पण आपल्याला म्हणजे किळस वगैरे येत नाही। आणि कप बशा घेताना आहे ना नेहमी एक काळजी घ्यायची की पूर्ण प्लेन ज्या असतात ना त्याच घ्यायच्या। माझ्या ना एकदम मी अशा डिझाईनच्या घेतल्या होत्या, आतून त्याची दांडी होती, अशा म्हणजे अंगाचीच दांडी होती त्या कपांची, त्याच्यात नेहमी असं घाण अटकायची आणि ते खूप म्हणजे चहा पिताना वगैरे घाण वाटायचं असं। त्याच्यामुळे अशा प्लेन आणि त्याच्यामध्ये काहीच अडकणार नाही अशा कप बशा आपण जर घेतल्या ना, तर त्याच्यामध्ये काही अडकत पण नाही आणि धुवायला वगैरे खूप सोपं जातं मग ते। आणि पहा आता तुम्ही ना स्वच्छ धुवून झालेत मस्त सगळे भांडे, पण खूप जास्त होते आज। आणि हे पहा किती नव्यासारख्या चमकतायत ना सगळ्या कप बशा। केशव कृष्णा श्री दत्त कृपा, ते फॉन्ट वगैरे तू सिलेक्ट करशील। हां, आता आलो आहे आम्ही इकडं। गाडी आपली तिच्यावर नावं टाकायचे मुलांचे आणि देवाचं नाव पण टाकायचं आहे, तर त्याच्यासाठी आले इकडं रेडियमच्या शॉपवर। तर आता करतो सिलेक्ट फॉन्ट वगैरे कुठलं घ्यायचं असं, त्याच्यानंतर मग दाखवते तुम्हाला। इथं भरपूर रंग वगैरे आहेत। चांगलं आहे का?
आणि कलर लाल नाव का कसं चालेल ना. खूप ताईंची कमेंट्स होत्या की गाडी कोणती घेतली तुम्ही. तर आपली गाडी जी ना ती टाटाची पंच या नावाची गाडी, म्हणजे टाटा पंच ही गाडी आहे. काय दादा यूट्यूबला टाकते. यूट्यूब चॅनल आहे ना माझं, तुमची ॲड होऊन जाईल अशी पण चॅनलवर. याच्या आधी ना मला असं माहिती नव्हतं की रेडियमचं जे नाव आहे ना ते कसं बनवतात बुवा. असं मला कसं वाटायचं की असं ते आपण ब्लेडने वगैरे कापून असंच बनवतात, पण त्याचं आहे ना प्रॉपर हे असं मशीन असतं आणि त्याच्यावर आहे ना ते एकदा असं म्हणजे कम्प्युटरवर सिलेक्ट केलं कुठला फॉन्ट वगैरे तर ते ॲटोमॅटिक आहे ना असं म्हणजे जसं आपण झेरॉक्स करतो तसं ते कॉपी अशी असं तुम्हाला दिसत असेल असं काढून निघतं नाव. आणि ते फक्त नंतर आपल्याला वरचा कागद काढून घ्यावा लागतो, बरोबर ते नाव असं कोरलेलं असतं तिथं. तर हे माझ्यासाठी नवीन होतं, आज मी आधी पाहिलेलं नव्हतं हे गोष्ट. बघ प्रिजते मध्यभागी येऊ द्या आणि थोडं खाली करून घ्या. हां बस बस बस. आणि अशी पण कमेंट्स होत्या की गाडी कितीला पडली, कितीपर्यंत घेतली तुम्ही असं म्हणून. तर गाडी आहे 9.5 लाखापर्यंत, म्हणजे 9.5 लाखाची आहे आणि तिच्यामध्ये 2 लाखाचं डाऊन पेमेंट केलेलं आहे आणि बाकीचं मग आपण जे हप्ते असतात ना लोन वगैरे काढून तशी आपण घेतलेली ही गाडी. तर हे पहा तुम्ही नाव पण खूप सुंदर असं दिसतंय, श्री दत्तप्रभू कृपा आणि श्री दत्तप्रभू कृपा आणि त्याच्याच खाली श्री स्वामी समर्थ असं पण नाव टाकलेलं आहे गाडीवर. पण त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला माझ्याकडून. आणि इकडं मागे ना आपलं केशवचं आणि कृष्णाचं नाव असं टाकलेलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं. पाय की भारी फिलिंग होती नाही जेव्हा आपल्या स्वतःच्या गाडीवर आपल्या देवाचं आपल्या मुलांचं नाव टाकलं जातं. तर म्हणजे मी तुम्हाला सांगू पण शकत नाही शब्दामध्ये. आणि ती फिलिंग मी पहिल्यांदाच म्हणजे स्वतः अनुभव घेतला आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटत होतं आणि स्वतः गेली मेन म्हणजे नाव टाकण्यासाठी, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.